ही बघा मँगो आईस्क्रीम खायला खूप टेस्टी लागते। ही मँगो आईस्क्रीम लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। चला तर मी सांगते कशी करायची मँगो आईस्क्रीम। नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। तर मँगो आईस्क्रीम साठी मी 2 कप दूध घेतलेले आहे, अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे, 1 कप साखर, अर्धी वाटी दुधावरची साय आणि 1 वाटी मँगो पल्प। सर्वात आधी मँगो पल्प मी मिक्सरच्या पॉट मध्ये टाकते। त्यानंतर साखर टाकते, नंतर दूध पावडर टाकून घेते आणि दुधावरची साय टाकून घेते आणि शेवट दूध टाकते। 2 मिनिट मिक्सर मध्ये फिरून घेते। आपले 2 मिनिट झालेले आहे आणि छान घट्ट पेस्ट झालेली आहे, बघून घ्या। आता ही पेस्ट प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालू। आता यावर आपण थोडे जायफळ किसून घालू। जायफळामुळे छान आपल्या आईस्क्रीमला टेस्ट येते। आणि हे किसलेलं जायफळ आपण हे यावर मिक्स करून घेऊ आणि 3 तास फ्रीजर मध्ये जिथे आपला बर्फ बनते तिथे आपण हे डब्याला झाकण लावून ठेवून देऊ। 3 तास झालेले आहे। मी हे मँगो आईस्क्रीम फ्रीजर मधून काढलेले आहे। यामध्ये छान थिकनेस पण आलेला आहे। आता यामध्ये आंब्याच्या फोडी टाकून देऊ आणि हे मिक्स करून घेऊ। आणि यावर थोडे बदामचे तुकडे सर्व करण्यासाठी टाकून देऊ आणि त्यानंतर काजूचे तुकडे थोडे टाकून देऊ आणि झाकण लावून रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवू। आता हे रात्रभर मी मँगो आईस्क्रीम फ्रीजर मध्ये ठेवलेलं होतं। आता हे छान कडक आलेलं आहे। आता माझ्या घरी आईस्क्रीम स्पून नसल्यामुळे मी घरच्या चम्मचनी मँगो आईस्क्रीम काढत आहे। आता आपण हे आईस्क्रीम बाउल मध्ये काढून घेऊ। हे मँगो आईस्क्रीम मार्केट पेक्षा छान टेस्टी झालेलं आहे। तुम्ही पण तुमच्या घरी करून पहा। आता डेकोरेट करण्यासाठी काजू व बदाम बिया टाकू। हे मँगो आईस्क्रीम खायला खूप चवदार झालेली आहे आणि तसेच टेस्टी पण झालेली आहे। पण आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली माझी मँगो आईस्क्रीम।